पुणे हडपसर येथील रोहित मोडक यांच्या विरोधात सोशल मीडियावर गेल्या 2 दिवसांपासून निष्कारण बदनामीचे षडयंत्र त्यांच्या शेजारी प्लॉट धारकांकडून करण्यात आलंय। मला न्याय मिळावा अशी विनंती आता त्यांनी पोलीस अर्जामध्ये केली आहे। साष्टे तालुका हवेली येथे गट क्रमांक 54 मध्ये अजित साळुंखे यांच्याकडून 50 वर्षांपासूनचे सर्व पुरावे पाहून रोहित मोडक यांनी जमीन खरेदी केली। मात्र शेजारील प्लॉट धारकांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि अशी तक्रार रोहित मोडक यांनी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये देखील केली आहे। मला योग्य तो न्याय मिळावा अशी विनंती त्यांनी केली आहे। या संदर्भात लोणीकंद पोलीस स्टेशन अधिक तपास करतात। नमस्कार, मी रोहित शिवाजी मोडक। आज कोलवडी साष्टे इथे विनाकारण माझी 3-4 दिवस झालं बदनामी चालली। त्या महिलेने गंभीर आरोप केलेत माझ्यावरती की मी त्यांना मारहाण केली। असं काही झालेलं नाहीये। सगळे माझ्याकडे व्हिडिओ आहेत, सगळे आमच्याकडे प्रूफ आहेत। त्यांनीच उलट माझ्यावरती जीवघेणा हल्ला केला आणि त्या महिलेचा आणि त्या लोकांचा हे दिसतोय। इकडे हा प्लॉट आहे त्यांचा, किती गुंठे काय आहे आम्हाला माहिती नाही। मी त्यांच्या प्लॉट मध्ये सुद्धा गेलेलो नाहीये। जो खाली प्लॉट आहे हा माझे आश्लिष साळुंखे यांचा हा प्लॉट आहे। त्यांची 2014 ची प्रत आहे माझ्याकडे। सगळे त्यांच्या साईडनी आज 50 वर्षाचं माझं सर्च क्लिअर टायटल रिपोर्ट आहे। प्लस रेल्वे जाणार होती इकडं पुणे नाशिक एक्सप्रेसवे, तर त्याचे पण नोंद सगळे उपजिल्हाधिकाऱ्यांसकट सगळ्यांच्या सह्या सगळे प्रूफ आहेत। जर त्यांना काही प्रॉब्लेम असेल जागेचा तर त्यांनी कोर्टात जाऊन लिगली केस करून प्रोसेस करावी। विनाकारण माझी बदनामी करून हे आम्हाला मानसिक त्रास देणं योग्य नाहीये। ही मला नम्र विनंती आहे सगळ्या माझ्या पत्रकार बांधवांना। तुम्ही त्याची शहानिशा करा, पेपर चेक करा व त्यानंतर आमचे बदनामी करा। आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क।